हॅलो गाईज, मी आहे सिमरन सावंत आणि आमच्या चॅनलचं नाव आहे आपली नंबर वन फॅमिली. आपली नंबर वन फॅमिली या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. सो गाईज, आज आहे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस. आज इंडिपेंडन्स डे आहे आणि त्याच दिवसासाठी आम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी जात आहोत कॉलेजला. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. रोडवरती जास्त कोणच नाही आहे, 2-3 लोक आहेत. आता आपण चाललो आहे कॉलेजला आणि तिकडे मी सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे पूर्ण ग्रुप सिंगिंग आहे, त्याच्यामध्ये पण मी भाग घेतलेला आहे. तर तुम्हाला ते पण नक्कीच बघायला भेटणार आहे. बापरे, आणि तर पाऊस पण साथ देत नाही, पाऊस पण खूप आहे, तुम्हाला मी दाखवू नाही शकत. बघा, छत्री ओपन केली आहे, पाऊस खूप चालू आहे आणि सेलिब्रेशन पण आहे इंडिपेंडन्स डेचा. तर खूपच छान वाटतं आहे मला. तर सकाळ सकाळ उठण्याची जी मजा आहे ना, ती कुठेच नाही आहे. गाईज, हेरी दिवस आपण लवकर उठू का नको उठू, बट आपल्याला इंडिपेंडन्स डेला जी उठण्याची खुशी असते ना, म्हणजे ह्या दिवशी आपला देश आझाद झालेला, खरंच खूप छान वाटतं आहे. आणि तर आजचं जे काही सेलिब्रेशन असणार आहे आमच्या कॉलेजमध्ये, ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे. कारण की आमचं जे सेलिब्रेशन असतं ना, ते BEd DEd आणि लहान लहान मुलं असतात ना तिकडे गव्हर्मेंट स्कूलचे, ते लोक पण तिकडे प्रेझेंट करतात. तर तुम्हाला नक्कीच काय नाही काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे आणि खूप छान सेलिब्रेशन बघायला भेटणार आहे. मी तुम्हाला बोललेलेच की जेव्हा पण आमचे सेलिब्रेशन चालू होतील तर तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे माझ्या या ब्लॉगिंग थ्रू. तर आता आपण कॉलेजसाठी निघालोच आहोत. मला आता बस करून जायचं आहे. काय मी सकाळची बस येणार आहे की नाही, कारण की ना सकाळची बस यायला खूप जास्त त्रास होतो. काय मी बस भेटेल की नाही, कारण की आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही. कारण की मी रिक्षातनं एकटी जात नाही, मम्मी डॅडी पण नाही एकटी म्हणजे रिक्षातनं जायला, आणि मी बसनीच जाते. तर आता बस येईल की नाही काही माहिती नाही. तशी मी तर बाबा खूपच जास्त एक्सायटेड आहे, कारण की ना मी गाणं केलेलं आहे. ते तुम्हाला गाणं ऐकायला येणार बिकॉज ऑफ कॉपीराईट लागू शकतं. तर तुम्हाला ते गाणं तर ऐकायला येणार नाही, बट मी तुम्हाला त्याच्यासाठी क्लिप्स लावून टाकेन. तुम्ही ते क्लिप्स बघून एन्जॉय करू शकता, बट गाणं तर मला लावता येणार नाही. आम्ही खूप छान प्रॅक्टिस केली आहे आणि ॲक्च्युली ना आमचं FY आणि SY, मी SYला आहे आणि FYला पण. FYवाल्याला पण सिंगिंग करायची. आम्ही लोक कंबाईंडमध्ये आहोत, ग्रुप सिंगिंगमध्ये. गाणं पण खूप छान आहे, तिरंगा. तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे. गाणं मी तुम्हाला ऐकू नाही शकत आहे, त्याचं मला रिग्रेट आहे. आता आपण डायरेक्ट बस स्टॉपवरती जाऊन भेटूया. सो गाईज, जसं की तुम्ही इथे बघू शकता की मी बस स्टॉपला आलेले आहे. बस स्टॉप. आता बस स्टॉपवरती बस कधी येते आणि कधी मी पोचते, कारण की आमचा जे पोचण्याचा टाईम होता तो 7 होता आणि 6:30 नाही 6:45 इथेच वाजलेले आहेत. मी टायमिंगवरती तर नाहीच पोचणार आहे, मला माहिती आहे. बट ॲटलिस्ट मी थोडं प्रयत्न करू, बट बस नाहीच आहे. तर प्रयत्न तर काय होऊच नाही शकत. काय माहीत कधी बस येईल आणि कधी मी बसमध्ये चढेन, कधी मी पोचेन, काय समजेल. सो गाईज, जसं की तुम्ही इथे बघू शकता की मला बस भेटलेली आहे. तर केली मी बसमध्ये चढले. जशी मी बस स्टॉपला पोचले तशीच माझी बस आली फायनली, आणि टाईम झालेला आहे 7ला फक्त 10-5 मिनटं वाटले. तर आय होप की बस लवकर धावते आणि मी लवकर कॉलेजला पोचले. तसं पण माझा रस्ता आहे ना म्हणजे 5-1 मिनटाचाच आहे, काही जास्त लांब नाही आहे कॉलेज माझं. आता बघू कधीपर्यंत पोचायला होत आहे. आणि तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवते ते पावसाचा. जसं की तुम्ही इथे बघू शकता, इथे किती पाऊस झाला बघा. बस स्टॉप आला आहे. पाऊस बघा, 15 ऑगस्ट आहे आणि पाऊस म्हणजे जेव्हा पण काही सेलिब्रेशन असेल ना तेव्हा पाऊस पडणं गरजेचंच आहे. इतके दिवस पाऊस नव्हता, आता पाऊस आला आहे बघा. जसं की तुम्ही ते बघितलं किती पाऊस चालू आहे, म्हणजे खरंच खूप जास्त चालू आहे. आय होप की म्हणजे तिकडे स्पीकर वगैरे त्याचा काही प्रॉब्लेम नको होऊ दे, म्हणजे काहीतरीच वेगळंच झालेलं आहे. मला काहीतरी आठवण येतं आहे, काय माहिती काहीतरी विसरले असं वाटतं आहे मला. पॅनड्राईव्ह, हो मी पॅनड्राईव्हच विचारले. पॅनड्राईव्ह विसरले आणि मी गाणं त्याच्यातच भरलेलं. यार काय समजत नाही. शिट, आता मला आठवण आलं आहे की पेनड्राईव्ह मी घरी विसरले.
सो गाईज मी आता बसवरनं उतरली आहे आणि बसवरनं उतरून धडो चालायला लागतं मला. तर आता ते कॉलेजला जाण्यासाठी थोडंसं चाललं आहे. आणि मला एक गोष्ट आठवण आली आहे की मी पेनड्राईव्ह विसरली आहे. ते तर असंच होणार होतं. मला वाटेल मी काहीतरी विसरणार आहे आणि तेच झालं आहे. आय डोंट नो की टीचर आता काय रिॲक्ट करणार आहे. बट मॅमनी पहिलेच सांगितलेलं फॉर सेफ्टी पर्पज तुम्ही 2-4 लोकी पेनड्राईव्हमध्ये आणून ठेवा. आता काय माहिती त्या लोकांनी काय केलं आहे की नाही, आणलं आहे की नाही. मी तर विसरलेली आहे. पेनड्राईव्हच घरी विसरले मी. हा ऑप्शन पण नाही आहे. म्हणजे असं नाही की म्हणजे भरलं नाही आहे, आणलं आहे तर तिकडनं ॲडजस्ट होतं. कारण की कॉम्प्युटर लॅब्स वगैरे आहेत तर तिकडनं ॲडजस्ट करू शकतो. बट पेनड्राईव्हच नाही आहे. यार मी काय केलं आहे. मॅम खरंच वरडणार आहेत मला असं वाटतं आहे. कारण की मॅमनी 3-4 वेळा सांगितलं, 3-4 वेळा की पेनड्राईव्ह घेऊन या, पेनड्राईव्ह घेऊन या. पेनड्राईव्ह 7 काय समजत नाही, 7 वाजून गेलेले. आता काही चान्स पण नाही की मी परत घरी जाऊ आणि काहीतरी घेऊन येऊ. ऑप्शनच नाही माझ्याकडे. आता डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊनच कळते काय झालं आहे, कोणी काय आणलं आहे की नाही. चला डायरेक्ट आता आपण कॉलेजला जाऊया. सो गाईज मी कॉलेजला आलेली आहे. बट आमच्या वर्गातलं कोणच नाही आलेलं आहे. रिअली कोणच नाही आलेलं आहे आमच्या वर्गातला. फर्स्ट इयरवाले आलेले आहेत ते पंचवाले आणि सेकंड इयरमधनं मी एकटी आली आहे. रिअली म्हणजे बघा तुम्ही कोणच नाही आलं आमच्या वर्गातला. तसंच माझी डॅडी बोलत होते मला नको जाऊ एवढ्या लवकर नको जाऊ. तरीही मला माझा टायमिंग म्हणजे मी पंचवल आहे ते दाखवण्यासाठी जायला लागलं आणि मी ते फसलेली आहे खरं. आणि एक गोष्ट वेगळी आहे की पेनड्राईव्हचं अरेंजमेंट झालेलं आहे. मी सांगितलं संस्कृतीला कॉल करून की म्हणजे पेनड्राईव्ह घेऊन ये, ती अजून घरीच आहे. छान आहे ती गोष्ट. काय नाही त्याच्यामध्ये मला रागवलं पाहिजे का म्हणजे फेस व्हायला पाहिजे. कारण की ती घरी आहे तर मला राग पण येते म्हणजे ती अजून घरीच आहे, ती अजून आली नाही. आणि ती घरी आहे तर मला खुशी पण येते की म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला पेनड्राईव्ह येते. कारण की मी तर माझ्या चुकीमुळे पेनड्राईव्ह घरी विसरून आलेले आहे. मी तुम्हाला सांगितलं नाही की गोष्ट वेगळी आहे. फर्स्ट इयरवाल्यांना मी सांगितलं नाही की मी पेनड्राईव्ह घरी विसरून आली आहे. जाऊ दे आता आपण कव्हरअप करू स्वतःलाच. ते म्हणतात नाही का स्वतःची चुकी स्वतः ढाकाने तर भाग पडू शकतं आपल्याला. तशी गत झाली आहे माझी. तर बघू आता की संस्कृती कधी येईल आणि मग कधी मी ती पेनड्राईव्हमध्ये टाकेल. तसं तर मला असं वाटत नाही की पेनड्राईव्हची काही गरज आहे. बट तरीही फॉर सेफ्टी पर्पज आपल्याला पेनड्राईव्ह लागणारच. बघू. सो गाईज आता हळूहळू करून सगळे लोक यायला लागलेले आहेत. इथे माझी मैत्रीण पण आलेली आहे, तुम्ही बघू शकता. हाय करा. तर आता थोडे करून यायला लागले आहेत आणि प्रॉब्लेम अजून अनसॉल्ड आहे. काय माहीत पेनड्राईव्ह येईल की नाही ती गोष्ट वेगळी आहे. बट हां आम्ही लोकांनी आता फोटो काढले आहेत, थोडेसे व्हिडिओ वगैरे बनवणार आहोत. तर एन्जॉयमेंट तर आहे. बट मला हे टेन्शन आहे यार पेनड्राईव्हचं एक. बट जाऊ दे मी तर आता बोज घेतच नाही कारण की सगळ्यांवरती रिस्पॉन्सिबिलिटी होती नाही की फक्त माझ्यावरती. तर आता बघू. व्हिडिओ खाली आलेलं खाली सगळे उभे आहेत तिकडे. आता इथे जनगणना चालू आहे. सगळ्यांनी ताट उभा राहायचं. पाऊस पण लय जोरात चालू आहे, खरंच जोरात चालू आहे. तुम्हाला मी दाखवेन. बघा केवढा जोरात पाऊस चालू आहे. खरं हळूहळू करू आम्ही मागे येतोय बघा. आल्यानंतर व्हिडिओ केवढी त्यांचा झेंडा आहे. छान आहे.
सिंगिंग ग्रुप सिंगिंग होतं ते झालेलं आहे. हां तेवढं चांगलं नाही झालेलं आहे, बट हां जसं आम्ही एक्सपेक्ट केलेलं त्याचप्रमाणे झालेलं आहे. की एवढं पण छान नाही झालं आहे की म्हणू शकतो की बापरे खूपच भारी केलेलं आहे, तसं काही नाही झालेलं आहे. हां बट ही एक रिग्रेट आहे की म्हणजे थोडंसं खराब झालं, बट इट्स ओके, काय नाही होत. आपण असं करायला गेलो की असं नाही होऊ शकत की आपण जे विचार केले तेच होऊ शकतं. कधी कधी जी गोष्ट एक्सपेक्ट नाही केली ती पण गोष्ट होऊ शकते. म्युझिकचा काही प्रॉब्लेम झाला नाही, मी तुम्हाला बोललेली की म्हणजे पेनड्राईव्हनं आलेलं आहे, मला काहीतरी गडबड वाटते आहे, बट असं काही झालं नाही. म्युझिकचा काही प्रॉब्लेम नाही झाला कारण की मोबाईल माझा कनेक्ट झाला. तसं माझा मोबाईल चांगला आहे, मला कधी कधी साथ देतो, तर ते कनेक्ट झालं, तर म्युझिकचा काही प्रॉब्लेम नाही झाला. प्रॉब्लेम झाला आमच्या आवाजाचा. आम्ही एवढे लता मंगेशकर, श्रेया घोषाल, अलका याग्निक नाही आहोत, तर हे सगळे सिंगर आहेत, त्यांनी आपले खूप नाव बनवलेलं आहे, ते खूप छान सिंगर आहेत. आम्ही त्यांची म्हणजे बराबरी नाहीच करू शकत, तर आमच्याकडनं जेवढं झालं तेवढं आम्ही केलं. तुम्हाला त्या म्हणजे गाणं तर मी तुम्हाला ऐकू नाही शकत कारण की बिकॉज कॉपीराईट लागेल आम्हाला, तर मग कॉपीराईटसाठी मी तुम्हाला ते गाणं नाही टाकू शकत, बट क्लिप मी पक्काच टाकेन त्या गाण्याची. कसं गायलं तुम्ही आम्हाला सांगाच, म्हणजे थोडं मी तुम्हाला ऐकवेन ते गाणं, बट ते गाणं खूप छान होतं, बट आमचा आवाज खराब होता, ती गोष्ट वेगळी आहे. जाऊ द्या. आता इंडिपेंडन्स डेचं आमचं सेलिब्रेशन झालं. सगळ्यात जास्त छान मला हा झेंडा काढलेला आहे जो की आमच्या भारताचा आहे. रिअली मला हेच छान वाटते सगळ्यात. आता बघू काय होतं आहे पुढे आणि मग तुम्हाला मी भेटते. गाईज आम्ही लोक आता परत वरती चाललो आहे कारण की फोटो काढायचे आहे. अचानक खाली आल्यानंतर सगळ्यांना समजतं की फोटो काढायचे बाकी आहे, म्हणजे बघा तुम्हीच, कारण की फोटो काढायची आहे, फोटो काढायची बाकी आहे. परत वरती आता आम्ही एवढं खालीच गेलेलो शिड्या सोडून, आता परत वरती चाललो. तसं आम्हाला सोडलं गेलेलं आहे, आम्ही परमिशन घेतलं आणि बस सोडलं, बट तरी आता परत वरती चाललो. नाही गं, आमच्या कॉलेजमध्ये लिफ्ट आहे, पण आम्ही यूज नाही करू शकत, ती गोष्टी रिग्रेट झाली खूप जास्तच. का बोलवलं? फोटो काढण्यासाठी आम्हाला बोलवलं गेलेलं आहे, फक्त फोटो काढण्यासाठी. गाईज तुम्ही बघू शकता इथे बघा फोटो काढण्यासाठी किती भीड आहे, फक्त फोटो काढण्यासाठी भीड आहे. सो गाईज आता आम्ही निघतोय कॉलेजमधून, फायनली फोटो काढून झालेला आहे. फोटो काढण्यासाठी तुम्ही बघितलं असेल किती भीड असते रिअली, म्हणजे फोटो काढणं म्हणजे ह्या लोकांसाठी असं आहे की म्हणजे भेटलं नाही ना आता बापरे काहीतरी झालं आहे जगाचं. तर फोटो काढून झालेला आहे, आता आम्ही निघतो आहे खरंच, आणि निघून आता डायरेक्ट आम्ही बसस्टॉपला जातो आहे. तुम्हाला डायरेक्ट बसस्टॉपवरती भेटते मी. सो गाईज मी आता घरी चालले आहे, जसं की तुम्ही इथे बघू शकता इथे ट्रॅफिक आहे, बस तर भेटली आहे बट ट्रॅफिक आहे. आता डायरेक्ट घरी जाऊन भेटूया आपण. गाईज मी तुम्हाला बोललेले की मी घरी जाऊन ब्लॉग एंड करेन, बट नको, मी आताच ब्लॉग एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ॲक्च्युली ना पावसामुळे जे काय सेटअप केलेलं ना ते सगळं प्लॅन खराब झाला, कारण की खूप सारे म्हणजे मुलं आलेले गव्हर्मेंट स्कूलमध्ये ना, ते लोक पण काही ना काय प्रेझेंट करणार होते, डान्स वगैरे होते, झान्स वगैरे होते, बट ना ते सगळं कॅन्सल झालं कारण की पाऊस खूप होता आणि त्या पावसामध्ये तिकडे काही परफॉर्म करणं शक्य नव्हतं. तर आमचे फक्त सिंगिंग झाले आणि BEdवाले वगैरेंची थोडी स्पीच वगैरे झाली, बस तेवढंच झालं. मी नाही एक्सपेक्ट केलेलं की होईल छानपैकी, बट असं नाही झालं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तर बाय.